म्हातारी आजी निघून गेल्यावर रुद्र तिथेच उभा होता. तिच्या येण्याने त्याच्या शिव्याचं तत्वज्ञान अर्धवट राहिलेलं. खाडाचा शिक्षक असल्याने तो पुन्हा मुख्य विषयाकडे येत ओवीकडे आला आणि हातभर अंतरावर उभा राहिला. ओवी खाली बघत पदराचं टोक बोटाभोवती गुंडाळत सकाळच्याच विचारात गुंग होती. आता तो नॉर्मल आवाज बोलला, "मी काय बोललो?" त्याच्या बोलण्याने तिची विचार शृंखला तुटली आणि कान त्याच्याकडे असले तरी नजर खाली ठेवून तिची विचारलं, "काय?" पुन्हा मुख्य विषयाकडे येत त्याने विचारलं, "मी जे सांगितलं ते समजलं? नक्की कशाबद्दल बोलतात हे? म्हणजे आता म्हाताऱ्या माणसांबद्दल बोललं ते, का मगाशी शिव्याची शिकवणी घेतली ते?" हे त्या निरागस दिवाला कळलं नाही. तिने गोंधळून पण जरा भीतीतच खाली बघत विचारलं, "समजलं, पण कशाबद्दल विचारलं तुम्ही?" ती अशी खाली बघत असताना तिच्याकडे बघणं त्याला विचित्र वाटलं. तो तिरपा उभा राहत समोर बघत स्पष्ट बोलला, "शिव्या कधी आणि कुठे द्यायच्या याबद्दल." ओवी गुणी विद्यार्थ्यासारखी मान हलवत बोलली, "समजलं." "मग आता इथेच त्या नालायकाला शिव्या द्या." रुद्र शिव्याचा होमवर्क तिथेच करून घेत होता. ओवी आश्चर्याने तोंडावर हात ठेवत नाही बोलली, "शिव्या आणि मी नाही नाही." रुद्र मधील शिक्षकाचा आवाज थोडासा चढला. तिरपा उभा राहूनच पण थोडीशी मान तिच्याकडे वळवत तो आवाज चढून बोलला, "तुम्ही आणि आता माझ्या समोर द्यायच्या शिव्या द्यायच्या कल्पनेने ओवी घाबरली. ती तोंडावर हात ठेवून इकडे तिकडे बघू लागली. ती डोळ्याची उघडझाप करत घाबरत बोलली, "इतक्या सगळ्या माणसांमध्ये कशी देणार मी शिव्या?" तिच्याकडे तिरप्या नजरेने बघतच तो गरजला, "शिव्या एका कोपऱ्यात जाऊन पानात द्यायच्या नसतात." "पण मला नाही येत." ओवी गुन्हा केल्यासारखी हळू आवाजात बोलली. तो वैतागून स्वतःशी बोलल्यासारखा बोलला, "एक गौरी होती, एक नंबर शिवरा आणि एक तुम्ही." त्याच्या बोलण्यात पुन्हा गौरी हे नाव आलेलं आणि पुन्हा तिच्या मनात प्रश्न आला, "कोण गौरी?" बिन बुताए बिन बित बित बिन बताए मुझे ले चल कहीं जहाँ तो मुस्कुराए मेरी मंजिल वही. ओवीचा मोबाईल वाजत होता. मोबाईलची रिंगटोन ऐकून रुद्र शांत झाला. गौरी हेच गाणं त्याच्या मिठीत त्याच्यासाठी गुणगुणायची. तो गौरीच्या आठवणीत हरवला. मोबाईल वाजतच होता आणि मध्ये ओवीचा आवाज आला, "दादा फोन करतोय, उचलू?" तो फक्त हुंकारला, "हॅलो?" रुद्र गुकीचं बोलणं ऐकतोय, त्याचं दडपण तिच्या बोलण्यात होतं. "बोल दादा." चारंगने हसत विचारलं, "खरेदी झाली? मनासारखं घेतलं ना सगळं?" ओवी अडखळली, "खरेदी? काय झालं? काही राहिलंय का?" तिचा आवाज ऐकून सारंगने विचारलं. ओवी विषय टाळत बोलली, "दादा मी घरी येते, ठेव फोन." "बरं लवकर ये." ओवीने मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि रुद्रला थोडी अडखळत बोलली, घरी लवकर जायला हवं, बस चुकली तर उशीर होईल." वेळेचा अभाव म्हणून रुद्रने शिवाय कुछ शिकवणे अर्धवट सोडून तेच विचारलं, "खरेदी झाली?" ओवीने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालत हलवली नाही. खरेदी करण्यासाठी आलेली आणि खरेदीच न करता घरी निघालेली या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याने आश्चर्याने विचारलं, "का?" "दुकानात गर्दी खूप आहे. तिथली माणसे चांगली नाहीयेत. गर्दीचा फायदा घेतात. इथे तिथे हात लावतात. मला भीती वाटते. गर्दी कमी व्हायची वाट बघत बसले तर उशीर होईल मला. लवकर जायला हवं." ओवी पदराचं टोक बोटाला गुंडाळत मनातच बडबडत होती. त्याने विचारल्यावर उत्तर द्यायचं सोडून खाली बघत तिला पदराच्या टोकाभोवती खेळताना पाहून रुद्राने कपाळावर हात मारला. तो वैतागूनच मनातच बोलला, "अशा का आहेत ह्या?" आणि तोच वैताग आवाजात आणत बोलला, "मला स्पष्ट बोलायला आवडतं. मीही तसाच बोलतो आणि तुमच्याकडूनच सुद्धा माझी तीच अपेक्षा आहे." त्याचा चढलेला आवाज ऐकून त्याला पुन्हा राग आलाय की काय या विचाराने ओवी बावरून बोलली, ते ते गर्दी नकोच, मी जाते." झालं तिचं बोलून. पुण्याला राहून गर्दीची सवय नाही. कमाल आहे. त्यापेक्षा आम्ही गावची बरी नाही का? चला.
एवढं बोलून तो सिरक्याच्या दुकानाकडे वळला. त्याचं सहज बोलणं तिला टोमणं वाटलं. गर्दी अजूनही तशीच होती. काही चेहरे कमी झालेले, काही वाढलेले, पण सगळे गर्दीचा भाग होते. काय घ्यायचंय घ्या, मी आहे इथे, रुद्र दरवाजात कडेला उभा राहत बोलला. ती गर्दी आणि मगाकी आलेला त्या मुलाचा कटू अनुभव ओवीला पुढे जाण्याची हिंमत देईना. तिला भीती वाटायला लागली. रुद्रने घ्या असं सांगून सुद्धा ती एक हात सोडून त्याच्या शेजारी पाठीमागे उभी राहिली. तिला तिचेच उभं पाहून तो आश्चर्याने बोलला, पुढे होऊन काय हवं ते घ्या, आता हे सुद्धा मी सांगू का? त्याच्यासोबत बोलायची तिची हिंमतच होत नव्हती. मला नाही खरेदी करता येत, गर्दीची सवय नाही मला, मला बार्गेनिंग करता येत, जमतच नाही, मला नेहमी सोबत कोणतरी लागतं, ती घाबरून मनातच बोलत होती. आणि तिला पुन्हा खाली बघत गप्प उभं राहिलेलं पाहून रुद्र पुन्हा वैतागला. किती हट्टी आहे त्या, तो मनातच त्या गर्दीकडे बघत बोलला. तिने पर्समधून लिस्ट काढून हातात घेतली आणि त्या कागदाची चिडीची उघडझाप करत कशी बशी बोलली, एवढी मोठी लिस्ट खरेदी करायला किती वेळ जाईल, कितीही गर्दी, घरी लवकर जायला हवं. त्यालाही कुठेतरी तिचं बोलणं पटलं, कारण दुकानात भर दुपारी कडक उन्हात सुद्धा लग्नाच्या सीझनमुळे गर्दी होती. मग तो काही बोलला नाही. त्याने फक्त हात पुढे केला. लेडीजच्या खाजगी वस्तू लिहिलेली लिस्ट यांना कशी देऊ? तिला खूप टेन्शन आलं. ओवी त्या यादीच्या कागदाची घडी उघडझाप परत खाली बघत होती. तिचं वागणं पाहून त्याचं डोकं दुखायला लागलेलं. आधीच त्याचा मूड ठीक नव्हता. प्रत्येक गोष्टीत किती हा विचित्रपणा. तो मनातच तिच्यावर रागावला आणि त्याचा राग शब्दातून व्यक्त झाला. द्या ती लिस्ट. जवळजवळ त्याचा आदेशच आल्याने तिने नाईलाजाने तो कागद पुढे केला. तो कागद चिमटीत घेऊन पकडून त्याने घेतला आणि त्यावरून सहज नजर फिरवली. हे फक्त पैशाचा अंदाज घेण्यासाठी. गौरीमुळे मेकअपमधील फक्त बेसिक गोष्टी त्याला माहीत होत्या. या लिस्टमध्ये बरंच नवीन सामान आणि नवीन शब्द लिहिलेले होते. त्या सगळ्याची काय गरज की त्याला कळलं नाही. लिस्ट वाचता वाचता त्याची नजर खाली आली आणि नजर तिथेच अडकली. 2 जोडी इत्यादी आणि 2 जोडी इत्यादी. त्याने लगेच लिस्टवरून नजर हटवली. ओवी त्याच्याकडे ती लिस्ट का देत नव्हती हे आता त्याच्या लक्षात आलं. तो खालच्या 2 वस्तूचा कागद फाडत स्वतःशी बोलल्यासारखा हळू आवाजात पुटपुटला. काही गोष्टी स्वतः पारखून घ्यायच्या असतात, अशा गर्दीत घ्यायच्या नसतात. सो कशाबद्दल बोलतोय याचा अंदाज घेऊन ओवीला लाजल्यासारखं झालं. बायका भांडायला बसतात, मागून नंबर लावून देणार नाहीत, खसकन अंगावर येते याचा अंदाज असल्यामुळे रुद्रने मुद्दामून मोठ्याने आवाज दिला, ए भावा, कालची लिस्ट कॅन्सल कर आणि एवढंच दे, ॲडव्हान्स कालच दिलाय. ओवीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्या मुलाची ती अवस्था. रुद्रने त्याच्याकडे पाहून डोळा मारला आणि तो मुलगा समजून गेला. रुद्र बोलून सुद्धा 2 बायका कुरकुरल्यात. मागणं येऊन त्यांना कसा देतोस आणि कधीपासून उद्या आहेत? त्या मुलाने रुद्रच्या हातातील लिस्ट घेत लगेच उत्तर दिलं, त्यांना कालच तावण घ्यायचं नव्हतं पण राहिलं. तुम्ही 2 मिनिटं थांबा, तुमचं पण देतो. ओवी हातात पैसे घेऊन उभी होती. तिने त्याच्या समोर हात उघडला आणि हळू आवाजात बोलली, त्यांना पैसे द्यावे लागतील. रुद्रने तिच्या हाताकडच्या पैशाकडे पाहिलं आणि पुन्हा त्या मुलाकडे बघत तो बोलला, मी देतो. ओवी सुद्धा त्याच्याकडे हात करून समोर गर्दीकडे बघत बोलत होती, पैसे मी द्यायला हवेत. मी दिले काय किंवा तुम्ही दिले काय फरक पडतो? रुद्र वैतागून बोलला. आता शांत उभ्या राहा. ओवीने हाताची मूठ आवळली. ती एका हातावर त्याच्या शेजारी उभी होती. मगाशी इथेच किती घाबरलेली ती आणि आता फक्त तो सोबत होता म्हणून ती निश्चिंत उभी होती. जणू काही तिची सगळी काळजी त्याला. दुकानात मुंडवळ्या, लग्नाचे हार, कोण मेकअपचं काहीतरी सामान, प्रत्येकाच्या खरेदीचं हेच गुतम. ओवीची नजर खाली असली तरी खरेदीचा आवाज कानावर येत होता. त्या आवाजाने तिचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. उद्या लग्न आहे. मनाला अस्वस्थ व्हायला एवढा विचार पुरेसा होता. त्या गर्दीतून पिशवी घेऊन रुद्रने पैसे दिले. चला, एवढं बोलून तो बाहेर आला. स्वतःच्याच विचारात ओवी त्याच्या पाठीपाठीत बाहेर आली. तिला खूप विचित्र गुरूर जाणवत होती. दुपार असल्याने कडक ऊन होतं. रुद्राच्या अंशाला कोरडं पडलेलं. ती उन्हामय होत होती की बोलून कुणास ठाऊक.
गुराळ्याच्या घुंगराचा आवाज ऐकून त्याने विचारलं, रस पिणार? तहान लागून सुद्धा तिने त्याच्या कल्पनेनुसार नाही अशी मान हलवली. तो मान हलवत बोलला, वाटलंच होतं, चला चला. मी नाही म्हटलं, ती पुन्हा मनात बोलली, पण तो पुढे निघालेला. खांद्यावरचा पदर सावरत ओवी स्वतःच्या विचारात चालली होती. किती रागवतात, किती ओरडतात. चेतन सारखाच. नंतर भीतीदायक विचार तिच्या मनात आला आणि भीतीने काळजाचे ठोके वाढले. डोळ्यात पाणी जमा झाले. नाही, पुन्हा तेच नको, मला नाही सहन होणार, ती स्वतःशीच बडबडली. आणि त्यात आवाज आला, ग्लास भरलेत. ओवीने डोळे पुसले आणि समोर पहिल्या बाकड्यावर बरीच गर्दी होती म्हणून दोन्ही बाकडे माणसांनी भरलेले. रुद्र एका बाजूला उभा राहिलेला, सूर्य एका बाजूला सरकल्याने चुपाचप ऊन थोडंसं कळलेलं. त्या एवढ्याशा जागेत सावलीला सुद्धा जागा नव्हती. ओवी थोड्या अंतरावर उभी राहिली. गुराळ्यातल्या मुलाने सगळ्यांचा उसाचा रसाचा ग्लास दिला आणि तो सगळीकडे बघत बोलला, दादा, त्या तुमच्यासोबत? दे इकडं. रुद्रने ओवीचा ग्लासही हातात धरला. तो सावलीत उभा होता. आतमध्ये दोन्ही बाजूला माणसं बसलेली. बायका माणसांनी आतमध्ये बसायला जागा नव्हती. कडक उन्हात डोकं तापत होतं. उन्हापासून वाचवण्यासाठी सगळे सावलीच्या आडोक्याला उभे होते. अशा वेळी ओवी एकटी पुण्यात उभी होती. चेतनच्या संतापाची प्रचंड भीती मनात खोलवर बसलेली. ओवी आता रुद्राच्या रागाची एक झलक पाहून घाबरली. तिचं मन नकळत दोघांची तुलना करू लागलं. खांद्यावरचा पदर तिने घट्ट पकडला. डोक्यावरच्या कडक उन्हाचे चटके खांद्याला जाणवेनासे झाले, कारण मनात भीतीचं वावटं उठलेलं. चेतनने तिला शिक्षा म्हणून असंच कडक उन्हात दिवसभर उभा केलेलं. ती चक्कर येऊन पडली तरी सुद्धा त्याला दया आली नव्हती. आणि आज ती अशाच कडक उन्हात उभी असताना रुद्र सावलीत उभा होता. त्या आठवणी सोबत मनात ती दुखरी खपली उखडली गेली आणि ओवीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती खाली बघत उभी होती, त्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नाही. एका हाताने गळ्यात नसलेलं लॉकेट चाच पडत ओवी तिच्या कानासोबत मन मोकळं करत होती. कान्हा, मला खूप भीती वाटते रे. नको नको ना पुन्हा ते. चेतनच्या स्वभावाची सावली पण नको ना. जगू दे ना मला शांतपणे. प्लीज, मला या त्रासातून बाहेर काढ. कान्हा. ओवी तिच्या कानासोबत व्यस्त असताना शेजारून आवाज आला. किती आवाज दिला, लक्ष कुठं असतं, सावलीत जाऊन उभ्या राहा. रुद्राच्या आवाजाने ती दचकली आणि निमूटपणे तो जिथे उभा होता तिथे पत्र्याच्या सावलीत जाऊन उभी राहिली. रुद्राने ग्लास पुढे केला. थोड्या संकोचनाने तिने तो ग्लास घेतला आणि एका मिनिटाने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कृष्णा त्याच कडक उन्हात उभा होता जिथे एका मिनिटापूर्वी ती उभी होती. रुद्र त्याच कडक उन्हात उभा होता जिथे एका मिनिटापूर्वी ती उभी होती. रुद्रने तिच्या दुखऱ्या खपलीवर अलवार फुकर मारल्यासारखं तिला जाणवलं.